आवडतं कोण? ओके, सेकंड क्वेश्चन, राघव जास्त कोणाचा ऐकतो? ओके, दोघांमध्ये काटकसरी कोण आहे? दोघेही एकमेकांना काटकसरी बनतात तिथे. बाहेर फिरायला जायला कोणाला जास्त आवडतं? सौ. ओके, आणि मग घरात जास्त राहतं कोण मग? ओके, थँक्यू. तुम्ही हे तन्मयजवळ द्या आणि नो चिटिंग. ओके, फर्स्ट क्वेश्चन, दोघांमध्ये शॉपहोलिक कोण आहे? श्री पण आहे. सौन बरोबर राहून राहून श्री पण शॉपहोलिक झालेले. सेकंड क्वेश्चन आहे, जर समज भांडणं झाली तर सॉरी कोण म्हणतं पहिल्यांदा? सौ. बर, थर्ड क्वेश्चन आहे, आणि लास्ट क्वेश्चन आहे, दोघांमध्ये शांत आणि सुस्वभावी कोण आहे? श्री. ओके, थँक्यू. चलो, सो फर्स्ट क्वेश्चन इज, दोनों में ज्यादा इनिशिएटिव्स कौन लेता है? ये श्री बोल रहा है क्या? झूठा है ना? ओके, दोनों में ज्यादा मैच्योर्ड कौन है या फिर मैच्योर्ड डिसीजंस कौन लेता है? श्री. ओके, तो दोनों में ज्यादा पैसे लुटाने वाला कौन है? और फिर नेक्स्ट क्वेश्चन है कि फिर कंजूस कौन है? दिखाओ दिखाओ. ओके, और दोनों में पास की चीजों को लेके झगड़ा कौन करता है? मतलब पास की चीजों को कौन भूलता नहीं है? मतलब कुछ भी, कोई भी. हाँ, ऐसे ही. श्री झगड़ालू है, सौ भी है. ये क्वेश्चन नहीं. ओके, थँक यू. ओके, फर्स्ट क्वेश्चन आहे, स्वच्छतेची आवड कोणाला आहे जास्त? घराबाहेर गेलं तरी कोण कोणाला जास्त फोन करून विचारतं कुठे आहेत कुठे आहेत? श्री. ओके, थर्ड प्रश्न आहे दोघांना, कोणाला जास्त आवरायला वेळ लागतो? श्री. ओके, आणि पुढचा प्रश्न आहे, बाहेर जेवायला जायचा कल कोणाचा असतो? कोणाला जास्त बाहेर जायला आवडतं जेवायला? सौला. आणि दोघांमध्ये शांत स्वभाव कोणाचा आहे? सौचा स्वभाव. अरे वा, यांची सगळ्यात जास्त मतं जुळलेली आहेत. थँक्यू सो मच. रीडिंग मध्ये कोण जास्त रमतं? ओके, स्वतःपेक्षा दुसऱ्याचा विचार जास्त कोण करतं? ओके, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीला कोण जास्त फॉलो करतं? मोबाईल आणि टीव्ही कोण जास्त वापरतं? आणि दोघांनाही चष्मा आहे बरं का या, तर ते चष्मे कोण विसरतं? कुठे ठेवले ते? ठीक आहे, दोघांमध्ये मग देवाचा नाद कोण आहे? देवाचा नाद हा यांचा इंटरनल शब्द आहे. देवाचा नाद म्हणजे देवावरची आस्था जास्त असणारे. ओके, आणि त्याच्यानंतर घरचं होम मिनिस्टर कोण आहे? आता हा शेवटचा, फिक्स शेवटचा, दोघांमध्ये एव्हरग्रीन कोण आहे? कोण आहे कोण आहे? अरे अरे नाही, सौ पण आहे. तर हे झाले कपल्सचे प्रश्न. आय होप तुम्ही सगळ्यांनी एन्जॉय केले असतील. आता काही प्रश्न आहेत
जे मी तुम्हाला एक एक त्यांना म्हणजे फक्त लेडीजला किंवा फक्त जेंट्सला असे विचार नंतर माईक तुम्हाला दिला जाईल. तर याच्यामध्ये मॅरिड कपल्स कोण कोण आहेत पुरुषांमध्ये त्यांनी प्लीज हात वर करणे. दादा तू कोणालाही एका जवळ माईक दे. मग ज्यांनी हात वर केला दलाल काका प्लीज तुम्ही तुमच्या जागेवरून म्हणजे उभं राहून फक्त या प्रश्नाचं उत्तर द्या. तर पहिला प्रश्न आहे, ऑफकोर्स हा आधी मम्मी पप्पांविषयी नाहीये, हा तुमच्याच पर्सनल आयुष्याविषयी आहे. पहिला प्रश्न आहे की बायकोचं नाव काय आहे तुमच्या, सांगा आम्हाला, आणि त्याचा अर्थ काय आहे. मग विक्ट्री. थांबा थांबा, देऊ नका लगेच. आता पुढचा प्रश्न आहे, तुमच्या लग्नाची तारीख काय? 16 मे आणि 1985. अरे वा, काकांना एकदमच लक्षात आहे, बऱ्याच पुरुषांना नसतो. आणि तिसरा प्रश्न आहे की तुमच्या बायकोच्या हातचा आवडतीचा पदार्थ सांगा. वांग्याची भाजी. अरे वा 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 वा. काका तुमचं नाव आधी सांगाल. ओके. तर मला पहिला प्रश्न तुम्हाला हा विचारावासा वाटतो की तुम्हाला बायको घरी असताना जास्त आवडतं का ती बाहेर असताना जास्त आवडतं? काही चालतं का? तर तुम्हाला या दोघांपैकी कोणाही विषयी 2 शब्द जर बोलायचे असतील तर तुम्ही प्लीज बोलावे, ही माझी इच्छा आहे. माझे मित्र मुकीम साहेब, आम्ही गेले 25 वर्ष एका ऑफिस मध्ये काम केलं. 25 जिल्हा परिषद. आणि रिटायरमेंट नंतर मी आधी रिटायर झालो आणि ते माझ्या 4 वर्षांनी उशिरा रिटायर झालो. तरी सुद्धा आम्ही आज तागायत आम्ही सर्व्हिस पासून आतापर्यंत एकत्रच असतो, रोज भेटतो, रोज सुख दुःख एकमेकांशी शेअर करतो. त्यामुळे मुकीम साहेबांबद्दल ते बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की त्या मुकीम साहेबांना माहित नाही, त्या मला माहित. काय गोष्टी आहेत आम्हाला आता पप्पांचे आणखी कोण मित्र आहेत इथे, मित्रमंडळी, त्यांनी हात वर करणे. मुकीम साहेबांचा स्वभाव म्हणजे हसता चेहरा नेहमी आणि नेहमी कर्तव्यदक्ष. 0 मिनिटात 0 सेकंदात हा त्यांचा शब्द आहे. नेहमी कोणतेही काम करताना 0 सेकंद. खून खून जो हंसता है उसका खून बढ़ता है, जो नहीं हंसता उसका नाखून बढ़ता है. ते नेहमी खुश राहतात, त्यांचे वैशिष्ट्य आहे. मला असं वाटतं की तुमचा एखादा पप्पांविषयीचा आठवणीतला प्रसंग किंवा काहीही तर तुम्ही ते व्यक्त करावं. आठवणीतला प्रसंग असा आहे की आम्ही दोघंही एका ऑर्डरमध्ये जॉईन झालो परतूर पंचायत समिती परतूर. तर त्यावेळेस काय झालं, आम्ही नवीनच अगदी दोघंही नवीन अगदी म्हणजे सर्व्हिस काय असते आणि कोणाला काय करावं लागतं हे काहीच माहीत नाही. तर आम्हाला ओएस म्हणून आले होय जुना म्हातारा माणसासाठी एजेड की त्याला सगळ्या प्रकारचा अनुभव वगैरे असला. मग आम्हाला भीती वाटायची त्याची. आम्हाला एक 10-15 मिनिटं वेळ व्हायचा दोघांनी. यांना पैठण यायला वेळ व्हायचा आणि मी गावातच राहत होतो परतूर, परंतु आम्ही मुद्दाम वेळ करायचा एखाद्याच. तर 10 मिनिटं जर वेळ झाले आम्हाला दोघांनी की आम्हाला अगोदर त्याला रिश्वत द्यावं लागायची त्या वयस. मग ते रिश्वत अशी ठरली, आम्ही दोघांनी ठरून टाकली. केएमटी रिश्वत द्यायची, केएमटी रिश्वत त्याला द्यायची.
खारा मिठा आणि चहा टी. तर हे त्या माणसाला एकदा त्या वयसला अधिकाऱ्याला दिलं की आम्ही मग त्याच्याकडून विदाऊट रजा मंजूर करून घ्यायची जायचं. 2 दिवस फुकट म्हणजे नुसती रजा ठेवायची त्याच्याकडे, तू काढून घ्यायची रजा. तो एक फायदा आमचा म्हणजे असा होता की आम्ही त्याच्याबरोबर दोघांनी चहा पिऊ पिऊ एवढं हे झाले त्याला डायबिटीज झाला. पण चहा सोडला नाही आमचा. रोज 5 वेळेस चहा घ्यायचा त्याच्याबरोबर त्या वयसबरोबर. हा एक सवय अजूनही आहे. अजून आहे. फक्त मी त्याच्यातून सुटलो डायबिटीज म्हणून, पण त्यांना धरला गेलं. ते योग. तर योगाच्या सरांना मला आधी हा क्वेश्चन आहे की या दोघांचा योगाचा प्रवास कसा होता हे तुम्ही आम्हाला सांगावं. ये ना. नाही येते माहिती. मराठा सेवा संघामध्ये गेल्या 6 वर्षापासून योगाचे क्लासेस माझे चालतात. फ्री ऑफ कॉस्ट आहेत ते क्लासेस. आणि त्या क्लासेसला हे दोघंही पती पत्नी गेल्या 3 वर्षापासून जॉईन झालेले आहेत. यांनी स्वतः मला सांगितलेला किस्सा असा आहे की गेल्या 3 वर्षापूर्वी त्यांनी एकदा पुण्याला चेकअपमध्ये त्यांना असं आढळून आलं होतं तिथल्या डॉक्टरांना की तुम्हाला भविष्यामध्ये एन्जिओप्लास्टी किंवा एन्जिओग्राफी तरी किमान करावीच लागेल. परंतु जेव्हापासनं ते या योगाला 3 वर्षात जॉईन झाले आणि त्यानंतर ते परत एकदा पुण्याला असं टूरवर असताना त्याच डॉक्टरांकडे गेले. त्यांनी पूर्ण तपासणी टुडी इको केल्यानंतर असं सांगितलं की तुम्हाला हार्टचा कुठलाही प्रॉब्लेम नाही. याचं कारण असं आहे की त्यांनी ते मनामध्ये घेतलं, स्वतःच्या बिंबवून घेतलं आणि त्याचं सातत्य आजपर्यंत चालू ठेवलेलं आहे. अगदी नियमितता आहे त्याच्यामध्ये. ती नियमितता जर लाभली तरच तुम्हाला कुठले तरी रिझल्ट्स हे मिळू शकतात. याचं हे ज्वलंत असं उदाहरण आहे. मला बोलण्यासाठी या ठिकाणी 2 मिनिटाची संधी दिलेली आहे. चालू आहे तो. हॅलो. त्या संधीचा फायदा घेत मी असं म्हणू शकतोय, मुस्कुराहट का कोई मोल नहीं होता, रिश्तों का कोई तोल नहीं होता. अरे इंसान तो मिल जाते हैं हर मोड़ पर, लेकिन मुकीम जोड़ी जैसा कोई अनमोल नहीं है. मला या ठिकाणी म्हणजे मी आमच्या क्लासमध्ये पण हे छोटंसं कथानक एकदा सांगितलं होतं की घरामध्ये आपल्या नवरा बायको आहे आणि एक छोटासा मुलगा आहे असं लक्षात घ्या, 7-8 वर्षाचा. दूधवाला आला, दूध भांड्यामध्ये घेतलं आणि त्या मुलगा पळत असताना ते दुधाचं 1 लिटरचं भांडं सांडलं. आता भांडं सांडल्यानंतर घरातला जो कोणी जेंट्स माणूस असेल तो काय करेल, तो एकदम चिडतो. त्या पोराला तो अगदी मारायचा, एक धपाटा ठेवून देण्याचंच बाकी ठेवत असतो. तो कुणी असो जेंट्सपैकी, कारण त्याच्या मनामध्ये सगळ्या भावना त्या ठिकाणी निर्माण होतात की दूध वाया गेलं. तो हॉलमधून किचन मधून हॉलमध्ये असे चक्रा मारत असतो. त्याच वेळी या मुकीम मॅडमच्या असं लक्षात येतं की अरे याच्याने तर यांचं तर बीपी वाढलंच आहे, परंतु आपलाही बीपी वाढेल आणि आपलाही दिवस पूर्ण वाया जाईल. मग ह्या संपूर्ण दुधाचं प्रकरण ते आपल्या अंगावर घेतात आणि सांगतात, अहो तुम्ही विनाकारण त्रागा करून घेऊ नका. आज भांडं मीच खाली ठेवलं होतं चुकीनी. दररोज मी ते ओट्यावर ठेवते, त्यामुळे पाय लागण्याचा कुठेही त्याला संबंध येत नाही. काय झालं या घटनेमध्ये? या घटनेमध्ये जे काय झालं प्रकरण ते त्यांनी स्वतःच्या अंगावर घेतलंय. आणि मला असं वाटतं की हा जो त्यांचा आदर्श आहे त्या आदर्शामुळेच लक्ष्मी आणि सरस्वती हे दोन्ही एका घरात अगदी सुखाने नांदताय. तुम्ही अगदी बघत असाल तुमच्या आजूबाजूला मित्रमैत्रिणींमध्ये वगैरे तर तुम्हाला असं लक्षात येईल की ज्या ठिकाणी लक्ष्मी आहे त्या ठिकाणी सरस्वती थांबत नाही. ज्या ठिकाणी सरस्वती आहे त्या ठिकाणी लक्ष्मीचा वास अत्यंत कमी असतो. तजुर्बे ने एक बात सिखाई है कि किसी की गलतियों को बेनकाब न कर.
ईश्वर बैठा है तू हिसाब ना कर, कहीं जीत बाकी है कहीं हार बाकी है, अभी तो जिंदगी का सार बाकी है, निकल पड़े हैं नई मंजिल की ओर, अरे एक्सटेस्टी तो एक पन्ना था, अभी तो पूरी किताब बाकी है। कर्तव्यनिष्ठा हीच भक्ती मानून, कर्तव्यनिष्ठा हीच भक्ती मानून ज्यांनी आयुष्याची निर्माण केली आहे सुंदर अशी थीम, कर्तव्यनिष्ठा हीच भक्ती मानून ज्यांनी आयुष्याची निर्माण केली आहे सुंदर अशी थीम, या आदर्श जोडीचं नाव आहे श्री व सौ मुकीम। आज या ठिकाणी आपण हा छोटासा परंतु सुंदर असा सोहळा घेतोय, या निमित्ताने मला असं म्हणावं असं वाटतंय की या 61च्या निमित्ताने निघाली आहे मोठी वरात, 61च्या निमित्ताने मुकीम जोडीची काढली आहे आपण वरात, आणि अगदी मनापासून सांगतो की दोघंही जरी सोडले तरी दोन्ही सुना आज आहेत अतिशय जोरात। आता मत मुस्कुराओ इतना कि फूलों को खबर लग जाए, हम करें आपकी तारीफ और आपको नजर लग जाए, खुदा करे बहुत लंबी हो आपकी उम्र, उस पर भी हमारी सारी उम्र लग जाए। काय झालं, मी बाहेर गावी असल्यामुळे मलाही काही तयारी करता आली नाही, आणि मला असं कार्यक्रमाचं आयोजन वगैरे करणार आहेत म्हणून फूलों की हर कली खुशबू दे आपको, अरे हम कौन होते हैं कुछ देने वाले, देने वाला और सब कुछ दे आपको। धन्यवाद, जय हिंद। त्यांना मी पुढील आयुष्यासाठी आरोग्यदायी असा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी थांबतो। जय हिंद, जय। आधीची भालेराव जयमाला आणि आता सिंदखेडकर। ओके, तर मला हा प्रश्न विचारायचा आहे। मी असं तन्मयने मला आता सांगितलं की तुम्ही त्यांचे शेजारी, म्हणजे आपण एकाच कॉलनीमध्ये राहतो, तर तुम्हाला मम्मींविषयी काय वाटतं की त्या कशा आहेत? आतापर्यंत तुम्ही त्यांना ओळखताय, तर तुम्हाला त्यांच्याविषयी काही बोलायचं आहे का? मम्मीचं अगदी लहानपणाचं पासूनचं जे आयुष्य आहे, जसं आता भावठाणकर बाईला भावना विवेक झालं होतं तसं मला इथं आल्यानंतर झाले। मुलांनी केलेले स्वागत, त्यांची संसाराची असलेली निष्ठा, विद्या आणि लक्ष्मी यांचा त्यांच्या घरात झालेला संगम, आणि आतापर्यंत त्यांनी जे कष्ट केलेले, तर हा कार्यक्रम पाहून आयुष्याचं झालेलं सार्थक पाहून मनोमन आम्हाला सुद्धा खूप आनंद झालेला आहे। आणि एकाच शब्दात आमचा BCचा ग्रुप आहे, शाळेमध्ये आम्ही पुढे मागे होतो, नोकरी सुद्धा आमची बरीच म्हणजे बरोबर, त्या जरी दुसऱ्या शाळेत असल्या तरी कन्यापाठ आणि सरस्वती भुवनी एकच शाळा मानली जायची पूर्वी। आणि हे सगळं पाहता आमच्या ग्रुपला जे नाव दिलेलं आहे ते नाव त्यांनी सार्थक केलेलं आहे। आमच्या ग्रुपचं नाव आहे एव्हरग्रीन। अरे वा 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 वा। ओके, थँक्यू। आता मला विचारायचं आहे, मम्मीच्या शाळेतल्या त्यांच्या कलीग्स आलेल्या आहेत, तर त्यांच्यापैकी एकाला तू माहिती द्यावास दादा। तुम्ही तुमची इंट्रोडक्शन करून द्या आणि मी माझा प्रश्नही सांगते। तर प्रश्न असा आहे की शाळेत शिक्षिका म्हणून त्या कशा होत्या, आणि तुमचा त्यांच्या बरोबरचा एखादा आठवणीत राहिलेला प्रसंग तुम्ही नक्कीच सांगावा। नमस्कार, मी माधुरी सराफ। मी आणि मालती म्हणजे विभा मुकीम मॅडम आणि आम्ही कसं लहानपणापासून सोबतच शिकलेलो, आम्ही क्लासमेट। 10वी पर्यंत आमचं सरस्वती भुवनला शिक्षण झालं, नंतर मग आम्ही सोबतच D.Ed पण केलं, आणि सगळ्या इतक्या गोष्टी आमच्या सोबत झाल्यात की खूप आठवणी आहेत। आणि मग त्यानंतर मग आम्ही सोबत इंटरव्ह्यू दिले,
सोबत मराठी कन्यापाठ शाळेला लागलो. मग आमच्यासोबत माझ्या 2 मुली, तिचे पण तन्मय आणि विनीत, हे सगळेजण म्हणजे आमचा सगळा जवळजवळ 40 वर्ष कन्यापाठ शाळेमध्ये आमचं हे गेलेलं आहे. त्यामुळे इतक्या आठवणी आहेत की सकाळी उठल्यापासून तर आमचा खूप वेळ शाळेत आम्ही सोबत असायचो. त्यामुळे त्या सगळ्या आठवणी, सोबत केलेले ट्रेनिंग, वैजापूर ट्रेनिंग, आणि मग त्या सगळ्या गोष्टींमध्ये मुळात शिकवण्याची खूप आवड. तिला पण मला पण अगदी हाडाची शिक्षिका. कोणालाही शिकवल्याशिवाय सोडायचंच नाही. एखादी गोष्ट दुसऱ्याच्या गळी उतरायला पाहिजे म्हणजे पाहिजेच. आणि मग शाळेचं म्हणाल तर मनापासून आवडीने शिक्षिका झालेलो, त्यामुळं आवडीने आमचं अध्यापनाचं कार्य चाललेलं. मुलं सुद्धा खूप छान असायची, विद्यार्थी छान असायचे. त्यांना घडवण्यामध्ये आमचा खूप सुंदर वेळ गेला. आणि शाळेमध्ये अतिशय शिस्त, तिला पहिल्यापासूनच शिस्तप्रिय आहेच. अगदी आम्ही आमच्या मुलांना सुद्धा की पोरांना ते आम्ही टीचरच वाटायचो घरी सुद्धा. अजूनही माझ्या मुलींना असं वाटत नाही की मी आली, त्या आधी टीचरच वाटतात. म्हणजे मुलांना शिस्त लावणं, मुलांना चांगल्या गोष्टी शिकवणं, त्यांचे हस्ताक्षर नीट करून घेणं, त्यांची स्कॉलरशिपची तयारी करून घेणं असो, किंवा कच्च्या विद्यार्थी जे असतात अगदी त्यांच्याकडे लक्ष देणं, हे त्यांना खूप छान झालं. कच्च्या विद्यार्थ्यांना घेऊन कितीतरी दिवस त्यांना घडवलेला आहे आणि त्यात त्यांना खूप खूप आनंद मिळायचा. अशा मग आमच्या विभा मुकीम मॅडम आणि मुकीम सर यांना आज त्यांच्या अभिष्ट चिंतनाच्या कार्यक्रमासाठी आपण सर्व उपस्थित आहोत. माझ्याकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा. मावशी की मम्मींना फक्त 3 शब्दात सांगायचं झालं त्यांचा स्वभाव किंवा त्या कशा आहेत, फक्त 3 शब्दात तुम्ही सांगा. 3 कोणतेही शब्द घ्या आणि त्यांना सांगा. चांगला स्वभाव आहे, सहकार्य करण्याची आहे आणि व्यवस्थित काम पाहिजे तिला. म्हणजे मम्मींना सांगितलेलं त्यांनी की काय काय त्यांना तुमच्याविषयी वाटतंय. आता दादा तो एक कि आज के इस इवेंट पे आपको जो भी कुछ कहना है इनको वो प्लीज कह दीजिए. नमस्ते, सबको प्रणाम करके मेरे बात बताता है. हमको तो मराठी नहीं आते, इसीलिए वेरी सॉरी. लेकिन आज का अनुष्ठान बहुत अच्छा, आप समझते हैं तो मेरे बात. आपका अनुष्ठान बहुत अच्छा लगता है, बहुत अच्छा लगता है. इतना उम्र हो गया, मेरे भी उम्र हो गया, मैं रिटायर किया 4 साल रिटायर किया पहले, 4 साल पहले. अभी इन लोगों को देख के एक आत्मीयता संबंध हुआ. लेकिन पहले हमको मालूम नहीं था ये आदमी क्या इतना अच्छा आदमी है. हमको बहुत डर लगता था पहले जे कैसे होगा, मेरे जो डॉक्टर ने ठीक किया कि नहीं, ये कंफ्यूज हो गया पहले. लेकिन बाद में देखा इतने आदमी देवतुल्य आदमी, इतना बहुत बहुत पसंद हुआ. मैं दोनों को ही बहुत पसंद हुआ. इतना आदमी इतना मौन, हम क्या बोल गया, इमोशन आ गया. लेकिन हम उनको मेरे तरफ से चाहते हैं जो ऐसा आदमी जुग जुग से देखना चाहता है. फिर भी जन्म लेगा तो ऐसा आदमी को देखता है, देखना चाहता है. बहुत अच्छा लगता है. एक तो कविता हम चर्चा करता है थोड़ा तो फिर, लेकिन अभी आता नहीं है कौन कविता बोलेगा. हम का जो संबंध है ना, ये संबंध कैसे भगवान ऊपर से ईश्वर देते हैं पता नहीं. हम स्तंभ कहाँ संबंध जुड़ता है, कहाँ से कहाँ अलग होता.
अपना आदमी अलग हो जाता है और कहाँ से दूर ये संबंध जुड़ता है। ये ईश्वर का खेल है। ये कोई भी वो चाहता है, इसीलिए ये हुआ। हम प्रार्थना करते हैं जो उनको बहुत दिन अच्छा रहे, सुस्वास्थ्य लेके, अमूल लेके अच्छा रहे, यही प्रार्थना करते हैं। आपको सबको तुमच्या मम्मी पप्पांच्या हातची कोणती डिश खूप आवडते? फेवरेट डिश कोणती आहे? तर दोघंही सांगा. दोघांनी सांगा. मला सगळ्या डिशेस आवडतात, फक्त भेंडीची भाजी सोडून. मला पुरणपोळी आवडते. आणि पप्पांच्या हातचं? मला बटाट्याचा शिरा. कलाकार. अशी कोणती गोष्ट आहे किंवा कधी तुम्हाला जर थँक्यू म्हणायचं वाटलं या दोघांना, तर त्या कोणत्या गोष्टीसाठी म्हणाल? आणि सॉरी म्हणायचं असेल तर कोणत्या गोष्टीसाठी म्हणाल? आधी दादाला बोलू दे. थँक्यू या गोष्टीसाठी बोलेल की जे त्यांनी आम्हाला स्वातंत्र्य दिलं, सगळे डिसिजन्स लाईफचे घ्यायचं. आणि ॲक्च्युली सॉरी पण त्याच्यासाठी बोलेल, कारण त्या डिसिजन्समध्ये त्यांना थोडा त्रास झाला. तर पण ॲट द एंड सगळं आता छान आहे. खूपच छान आहे. खूप सुंदर. मी थँक्यू म्हणू इच्छितो, कारण की त्यांनी जेव्हा केव्हा आमच्याकडून चुका झाल्या असतील तेव्हा त्यांनी न रागवता त्या शांतपणे आम्हाला समजून सांगण्यासाठी आणि त्या आम्हाला समजण्यासाठी ही चूक झाली आहे ह्याच्यासाठी त्यांनी इनफ वेळ दिला. आणि सॉरी म्हणू इच्छितो, कारण की कधी कधी रागावरती किंवा काही गोष्टींवरती कंट्रोल नसेल किंवा त्यांच्या मनाप्रमाणे काही गोष्टी घडल्या नसतील, दुखावलं असेल तर त्या गोष्टीसाठी मी सॉरी म्हणू इच्छितो. ओके, दोघांनी थँक्यू सो मच. आता माईक त्या दादांना दिला जावा. ते बऱ्याच गेली 15 वर्ष जिल्हा परिषदला सोबत होतो आणि साहेबांचा स्वभाव म्हणजे जर्मनचं पातेल्यासारखं आहे. ताबडतोब गरम व्हायचं, 10 मिनिटांमध्ये थंड व्हायचं. पण साहेबांना राग येतो हे तुम्हाला कोणाला माहित नसतं. आमचे त्याच्यापेक्षा आमचे वाहन चालक जेव्हा बिल घेऊन यायचे ना, तेव्हा साहेबांना बघायचं त्यांचा राग. अक्षरशः असं हात पुंगळी करायची, पुंगळी काय करतात बोलायचे आणि त्या माझ्याकडे आणून तिथं काढतो तो बिल एकदाच. इतकं साहेबांना राग यायचं. आणि घरली फाईल का आपटली की पूर्ण कार्यालय हसायचं. साहेब रागात असले पूर्ण कार्यालय हसायचे. परत 5 मिनिटं झाले की साहेब चला गोविंदराव चहा घेऊ. म्हणजे असा साहेबांचा मोकळा स्वभाव. आणि कोणालाही मार्गदर्शन करायला तर मोटिवेशन करायला साहेब म्हणजे पुढे राहायचे. जेव्हा मी सुरुवातीला लागलो तेव्हा आमच्या सोसायटीचे इलेक्शन सुरू झाले. मी नवीन होतो. म्हटलं मुकीम साहेब मला फॉर्म भरायचा, म्हटलं 5 मतं पडलेच पडले, भरा गोविंदराव भरा, काही होत नाही. आणि ऍक्च्युली त्यांचे मला म्हणजे मार्गदर्शन होतं, त्यांचा आशीर्वाद होता, त्यांचं सर्व प्रेम होतं की मी निवडून आलो. हा, आणि तुम्ही डॉक्टर साहेबांना सांगितलं असेल काही गोष्टी. मुकीम साहेब आज हॉटेलमधून चहा कोण समजा करून गेले बाहेर. तुम्ही किती म्हणलं साहेब चला चहा घ्या, बस साहेब चहा घ्या. आमचं साहेब चहा पिऊन घ्या, बस एवढं बोल. मध्ये खवय्ये कोण आहे? दुसरा प्रश्न आहे, दोघांमध्ये मृदू आणि प्रेमळ वाणी कोणाची आहे? दोघांमध्ये रसिक कोण आहे? सौ रसिक आहेत. वा, दोघंही रसिक आहे. आणि खर्चिक कोण आहे? आणि टीव्हीवरच्या सिरियल्स बघायला कोणाला जास्त आवडतं? ओके, थँक्यू सो मच. आता बाळू दादा, दोघांमध्ये ऍक्टिव्ह कोण आहे? श्री. ओके, मनातलं कोणाला ओळखता येतं? श्री मेजॉरिटीवर जात आहे का? बर, दोघांमध्ये खूप चांगला मॅनेजर कोण आहे? चुकले प्रश्न काढायचे. ओके.
तुमच्या दोघांमध्ये भांडणं झाली तर पहिल्यांदा बोलायला कोण येतं? अरे श्री पण येतात, सौ पण येतात. दोघांमध्ये नीटनेटकेपणा कोणाला आवडतो? दाखवा दाखवा, सौचं दाखवा. दोघांमध्ये मोबाईल जास्त कोण वापरतं, कोण बिझी असतं, ऍडिक्टेड कोण आहे? अरे बापरे. आणि शेवटचा प्रश्न आहे की पटापट डिसिजन्स आणि योग्य डिसिजन्स कोण घेतं? ओके, थँक्यू सो मच. दोघांमध्ये जेवणाच्या आवडी निवडी जास्त कोणाच्या आहेत? ओके, दोघांमध्ये भांडणं झाली तर सॉरी कोण फर्स्ट म्हणतं? ओ हो हो. याचा पुढचा प्रश्न आहे की घराबाहेरचं खायला कोणाला जास्त आवडतं? ओके, आणि घरचं मग होम मिनिस्टर कोण आहे? अरे बापरे. ओके, थँक्यू सो मच. जास्त कोण आहे? अरे वा वा. दुसरा प्रश्न आहे की घरातलं आवराआवरी करायला कोणाला जास्त आवडतं? वा, दोघांनाही आवडतं. पुढचा प्रश्न आहे की दोघांमध्ये ऍक्टिव्ह कोण आहे जास्त? आणि दोघांमध्ये काही काम न करता क्रेडिट कोण जास्त घेतं? आणि शेवटचा प्रश्न आहे की शॉपोहोलिक किंवा खर्चिक कोण आहे जास्त? अरे वा वा, थँक्यू सो मच. मेमरी जरा कमी झाली त्यामुळे मी वाचून दाखवले. नमस्कार, माझं नाव विनीत मुकीम आणि मी आजच्या उत्सव मूर्तींचा मोठा मुलगा. आज आपण इथे माझ्या मम्मी पप्पांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला आला, त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. आज मी एक पत्र सादर करतोय. मी युजली 8 ते 9च्या दरम्यान रोज घरी फोन करत असतो, तर त्यांना जर हे ऑड वाटलं जरा तर फक्त असं समजा की आज विकीचा कॉल थोडा लवकर आलाय. प्रिय मम्मी आणि पप्पा, तुम्हा दोघांची 60-61 वर्षपूर्तीबद्दल हार्दिक अभिनंदन. आम्ही सगळ्यांनी या कार्यक्रमाचा प्लॅन खूप आधीपासून केला होता आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला सांगितलं, कारण आम्हाला तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं. प्लॅन झाल्यानंतर तू बऱ्याच वेळा मला विचारलंस की हे कुठून आली ही आयडिया, कोणी प्लॅन केलं वगैरे. तर मी तुला तेव्हाही सांगितलं होतं की एकाच वेळी दोघांनी ही आयडिया सांगितली आणि ते प्लॅन झालं. आणि मागे कधीतरी मी कोणाच्याही या कार्यक्रमाला गेलो नव्हतो, त्याच्यामुळे मला माहीत नव्हतं हा कार्यक्रम एक्झिस्ट पण करतो. पण मध्ये कधीतरी मला मम्मीने सांगितलं, आम्ही या कार्यक्रमाला गेलो होतो. मी तिला विचारलं की म्हणजे काय असतो, काय काय करतात. तर तिने सांगितलं की 61 ते 65च्या मध्ये हा करता येतो. आणि मी विचारलं तिला की तुझा असा कार्यक्रम झाला तर तुला आवडेल का? तर ती हसून म्हणली की हा, आता आमच्या मुलांनी केला तर छानच वाटेल. आणि ती हसून विसरून गेली, तिला माहिती नाही. आणि खूप तेव्हापासून माझ्या लक्षात होतं हे करायचं आणि आज त्याचा योग आलाय. आता हां, लहानपणीचे फोटो आणि अल्बम बघायची तिची, आणि तिला खूप आवडतं ते बघायला. मला फक्त तिला हे सांगायचं की लहानपणी तुम्ही आमचे बर्थडे साजरे केले, आता इथून पुढे आम्ही तुमचे बर्थडे साजरे करणार. अगदी. मी बाहेर शिकायला गेलो होतो 10वी नंतर, तेव्हा मोबाईल नवीन नवीन आले होते, सगळ्यांकडे नव्हते. आणि घरी बोलणं व्हायचं पण मनसोक्त नाही, अगदीच नॉर्मल टू द पॉइंट. अभ्यास कसा आहे, तब्येत कशी आहे, जेवण झालं का नाही. आता सारखं फ्री डेटा पॅक वगैरे पण नव्हते, त्याच्यामुळे अगदीच टू द पॉइंट असायचं सगळं. त्याच्यामुळेच बहुतेक मम्मीला एक सवय होती, तिने पत्र लिहिणं सुरू केलं होतं मला त्या काळामध्ये. कारण निवांत घरी बसल्यानंतर बऱ्याच तिला गोष्टी सुचायच्या, जाणवायच्या, त्या ती लिहून काढायची आणि मला जेव्हा तेव्हा वेळ भेटेल तेव्हा ती ऐकून दाखवायची, फेस टू फेस किंवा कसंही. ती आयडिया मला खूप छान वाटली, म्हणून मी पण तुम्हाला एक
पत्र लिहिलंय. थोडंसं जग बघितल्यानंतर मला असं जाणवलं की मी किती प्रिव्हिलेज्ड आहे. म्हणजे ज्या गोष्टी मी टेकन फॉर ग्रँटेड घेत होतो त्या किती महत्त्वाच्या आहेत माझ्या आणि इनफॅक्ट सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये, त्या मला जाणवल्या. अगदी शाळेपासून तुम्ही आमच्या सगळ्यांच्याच लहान मोठ्या छोट्या सगळ्या गोष्टी सेलिब्रेट केल्या. कधीही अभ्यासाचं ताण आम्हाला येऊ दिलं नाही. आणि पप्पांबद्दल एक गोष्ट मला सांगावी वाटते. 1 मेला आमचा युजली रिझल्ट असायचा शाळेचा, आणि 1 दिवस आधीच आमच्या घरी पेढे यायचे. म्हणजे त्यांना काही घेणं नसायचं, मार्क किती येवत काही येवत, परीक्षा दिली आहे छान झालं असं म्हणून ते पेढे घेऊन यायचे. आणि कसले कसले सर्टिफिकेट, पेपरची कात्रणं वगैरे त्यांनी अजूनपर्यंत जपून ठेवलं होतं. मी त्यांना सांगत होतो फेकून द्या, पण ते काही त्यांना जमलं नाही. हां, आता मी आधी थोडं बोलताना मी स्वातंत्र्याबद्दल, फ्रीडमबद्दल बोलत होतो. तर त्यांनी दिलेलं फ्रीडम हे मी इतकं अमूल्य समजतो माझ्या स्वतःच्या आयुष्यामध्ये. कारण माझं सगळं बॅचलर्स, त्याच्यानंतर मास्टर्सचं शिक्षण, त्याच्यानंतर जॉब, पुन्हा शिक्षण, सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी कधीच आडकाठी आणली नाही. सगळ्या गोष्टी मी माझ्या डिसाईड केल्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं लग्न. माझ्या बायकोच्या चॉईसमध्ये पण त्यांनी कधी मला ऑब्जेक्शन घेतलं नाही. कधीही मला असं विचारलं नाही की एवढे पैसे का लागत आहेत. शिक्षणावरती त्यांनी भरमसाठ खर्च केला आणि कधीच मला हिशोबही विचारला नाही. त्यांनी सगळ्या माझ्या सर्व निर्णयांवरती इतका सारा विश्वास टाकल्याबद्दल माझ्याकडून थँक्स. बऱ्याच वेळेस आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींच्या अगदी विरुद्ध असणारे माझे मतंसुद्धा त्यांनी शांतपणे ऐकून घेतले. हे मला माहिती आहे हे जे तुम्ही सहन केलं ते सोपं बिलकुल नव्हतं, पण त्याच्यामुळेच मी आतापर्यंत तुमच्या अपेक्षांवर खरा उतरावा अशी माझी इच्छा आहे अजूनसुद्धा. लहानपणीच्या बऱ्याच आठवणी ताज्या आहेत. 10वी नंतर मला औरंगाबादला पाठवायचा निर्णय दोघांनी घेतला होता आणि खूप ठामपणे घेतला होता. म्हणजे मुलगा वाया जाईल, व्यसनाधीन होईल अशी पण त्यांना बऱ्याच लोकांनी जरा भीती, किंवा मे बी त्यावेळेस तसं होतं सुद्धा, पण त्यांनी न जुमानता फक्त भविष्यासाठी हा कठोर निर्णय घेऊन मला घरापासून दूर पाठवलं होतं. मला खूप वाईट वाटायचं. पहिले काही दिवस तर मी अगदी रडायचो सुद्धा. मे बी त्यांच्यासाठी ते त्याच्यापेक्षा जास्त हार्ड होतं, पण तो कठोर निर्णय त्यांनी घेतला आणि त्याच्यामुळे माझं करिअर घडू शकलं. त्या काळामध्ये पहिला 1 महिना पप्पा माझ्यासाठी रोज रात्री डबा घेऊन औरंगाबादला यायचे, माझ्यासोबत राहायचे रात्रभर, आणि मग सकाळीच्या अगदी पहाटे गाडी पकडून पुन्हा जालन्याला यायचे, ऑफिस करायचे आणि पुन्हा संध्याकाळी डबा घेऊन यायचे. हे खूप त्यांच्यासाठी तेव्हा हेक्टिक होतं. मला तेव्हा त्याची जाणीव होती, पण मे बी याला एकदम एकटं वाटू नये, कारण मी त्याआधी कधी घरी सोडून बाहेर राहिलो नव्हतो. माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट होती. सगळ्यांनाच पुन्हा लहान व्हावं असं वाटत असतं, आणि मला असं वाटतंय आता की त्याचं खरं कारण मम्मी पप्पाच असतं. कारण ते सगळ्या चिंता, सगळा स्ट्रेस, सगळा त्रास सहन करत असतात, आणि त्याच्यामुळे तुम्ही त्या छान लहानपणीच्या आठवणी जगता, अनुभवता. तर त्याचं खरं रिझन हे मम्मी पप्पा असतात असं मला वाटतं. आता तुम्ही आयुष्यभर खूप काम केलं आहे, पण आता तुम्हाला खरंच जे आवडतं ते काम तुम्ही करा, भरपूर एन्जॉय करा, खूप फिरा. जे तुम्हाला करता आलं नाही ते आता ट्राय करा, पण तब्येत अशीच सांभाळा, ते खूप महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा सहवास चिरंतन आमच्यासोबत राहण्यासाठी लवकर सोबत राहायला येण्याची पण तयारी करा. आता माझी बायको ऋषिका, तिला मी विचारलं तुला काही बोलायचं का, तर तिला लँग्वेजचा थोडा इश्यू येतो, पण तिने मला काही गोष्टी सांगितल्या. ती म्हणाली की मी खूप डिसअपॉइंटेड आहे, मला टी व्हीच्या सिरियलमध्ये सासू कशी असते, भांडण होतात, छोट्या छोट्या गोष्टींवरून थोडं शब्द इकडे तिकडे होतात, पण असं काहीच नाही आहे. एकदम म्हणजे लँग्वेजचं बॅरियर, दुसरं कल्चर, दुसरं राज्य, इतक्या सगळ्या गोष्टी वेगळ्या असून सुद्धा दोघांनी पण तिला आणि तिच्या घरच्यांना आमच्या घरातलाच एक मेंबर असल्यासारखं सामावून घेतलं. आणि याच्यासाठी ती पण गोष्ट त्यांच्यासाठी सोपी नव्हती.
आधी ते थोडे कचरत होते बोलायला सुद्धा, पण त्यावरही त्यांनी मात केली आणि आता त्यांचे कन्व्हर्सेशन अगदीच ऐकण्यासारखे असतात. त्याच्याबद्दलही मी खूप आनंदी आहे. नवीन गोष्टी, टेक्नॉलॉजी तुम्हाला तू नेहमी म्हणतेस की काय ठीक आहे, विकीला विकीला सगळं येतं, विकीला सगळं समजतं, पण हे खरं नाही आहे. पण नक्कीच खरं नाही. हे जरी खरं नसलं तरी तुम्हाला आता काही प्रॉब्लेम येऊ देणार नाही, हे मात्र तितकंच खरं आहे. आतापर्यंत जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर क्षमस्व, कारण मी अगदी लास्ट हाफ ॲन आवरमध्ये लिहिलं पुढे येणाऱ्या अनेक वाढदिवसांपैकी हा एक आहे. उत्तरोत्तर तुम्हाला सुख, शांती, समृद्धी आणि स्वास्थ्य मिळो हीच प्रार्थना. आपला अभिलाषी विकी. यामध्ये या कार्यक्रमात मदत केल्याबद्दल ॲक्च्युली मी काही लोकांचे आभार मानू इच्छितो. अच्छा, नंतर मानायचे, ठीक आहे, पण आहे सगळ्यांचे आभार. त्यांनी सांगितलं की मी घरापासून 10वी नंतरच बाहेर राहिलो. कुठल्याही गोष्टीचा त्रास होऊ दे, आपण शिक्षणासाठी बाहेर राहिलो एवढं फक्त तू लक्षात ठेव. म्हणजे कुठलेही, म्हणजे आता तो इतका बाहेर व्यसन नाही, दोन्ही मुलांना कसलंच व्यसन नाही, ना गुटखा, ना पान, सुपारी, तंबाखू, ड्रिंक, काहीच नाही. म्हणजे तुमच्या लोकांचा काहींचा असा विश्वास पण बसत नाही की असं शक्यच नाही अशी मुलं बाहेर राहतात आणि कुठलं व्यसन नाही त्यांना म्हणून. पण तुम्ही त्यांच्या मित्रमंडळींना सुद्धा विचारू शकता की हे दोघं जण कसे आहेत ते. बस, खूप छान बोलला विकी, सगळं सांगितलं मनातलं. मी त्याला, आम्ही विकी म्हणतो त्याला, विनीत नाव आहे त्याचं. खूप छान बोलला. आणि ऋषिकाने पण खूप छान तुझ्या भावना त्याच्यापर्यंत पोहोचवल्या, त्या आमच्यापर्यंत पोहोचल्या. खूप छान. पण तसे नाहीये ना सासू? नाहीये ना? सास ऐसी नहीं है ना जैसे सीरियल्स में बताते. सीरियल्स में जैसे वैसी है या नहीं? मैं नहीं है. थँक्यू. सो मला आज तुमच्याबद्दल भावना व्यक्त करण्याचा पहिल्यांदा असा क्षण मिळाला. सो मी नक्कीच माझ्या पद्धतीने चांगलं ट्राय करेन दाखवतो. तुम्ही दोघांनी माझ्यावरती खूप प्रेम केलंय आतापर्यंत आणि असंच तुम्ही करत राहा. आणि तुमच्या प्रेमामुळे मला माझ्या ओव्हरऑल आयुष्यामध्ये खूप कॉन्फिडन्स मिळालेला आहे. आणि माझं कधीही काही चुकलं तरी तुम्ही न रागवता किंवा चुकीच्या पद्धतीने त्या गोष्टी व्यक्त न करता त्या खूप चांगल्या प्रकारे माझ्यापर्यंत कन्वे केलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे आय गेस माझा कॉन्फिडन्स येस आणि अबाधित राहिला आहे. सो त्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे म्हणता येईल. पण ओव्हरऑल तुम्ही दोघांनी आम्हाला कधीच कुठल्याच गोष्टीची कमी पडू दिली नाही. आणि सगळ्यात जास्त बेस्ट गोष्ट जी असेल ती तुम्ही आम्हाला अवेलेबल करून देण्यासाठी नेहमीच प्रयत्न केला. आणि तुम्ही दोघांनी घरातलं वातावरण खूप हस्तखेळतं ठेवलं आणि शिस्तीचंही ठेवलं. त्यामुळेच मे बी मी आणि दादा दोघेही असे घडलोय आतापर्यंत. आम्ही जसे आहोत त्या प्रकारचे घडलोय. आणि ते दोघंही चांगल्या प्रकारे सक्सेसफुल आहेत तुमच्यामुळे. आता तुमच्यासाठी एक मला एक गोष्ट तुम्ही जी नव्याने शिकावी अशी वाटते ती म्हणजे दोघांनी तुमचे इमोशन्स जास्त व्यक्त करावेत आणि आमच्यापर्यंत चांगल्या प्रकारे ते पोहोचवावेत, जेणेकरून आम्हालाही ते कळतील. कधी कधी आमच्यापर्यंत फोनमुळे और काही गोष्टींमुळे ते पोहोचत नाही तेवढं कम्युनिकेशन नसल्यामुळे, पण कधी कधी ते होतं. तर तुम्हाला जे काही वाटतं ते तुम्ही आमच्या दोघांपर्यंतही, आमच्या सगळ्यांपर्यंत, चौघांपर्यंतही पोहोचवावेत, जेणेकरून आम्ही काहीतरी करू शकू असं मला वाटतं. आणि तुम्ही दोघांनी जास्त एक्सप्रेसिव्ह व्हावं. आणि थँक्यू. तुमच्या पुढच्या प्रवासासाठी तुम्हाला शुभेच्छा आणि थँक्यू. या दोघांमध्ये नेहमी एक चर्चा असते की हा आवडताय तुमचा, तो म्हणतो तो तुझा आवडताय, हा म्हणतो तो तुझा आवडताय. आता आपल्याला माहिती आहे की आई वडिलांना दोन्ही मुलं दोन्ही मुली जे काय असतील त्यांचे अपत्य ते सगळे सारखे असतात. त्यांना ते मुद्दामून विचारतात कोण मग आवडते सांग तू, कोण मग आवडते सांग तू.
पण तनु तू खूप छान बोललास आणि आता तू म्हणतो व्यक्त व्हायला पाहिजे, तर मी आता पुन्हा जे माझं मध्ये खंड पडला होता पत्रलेखनाचा, जसं मी आता हे जे ग्रंथ लिहिते ज्ञानेश्वरी किंवा भागवत वगैरे, तसं मी आता एक ठरवूनच टाकेल की एका महिन्याला एक पत्र तुमच्यासाठी लिहिणार. अरे वा 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 वा. तन्मयने अतिशय सुंदर प्रकारे सादर केलेलं आहे ते मला, आणि त्याचबरोबर सर्वांचे मी आभार मानतो, सर्वजण उपस्थित राहिलात माझ्या या कार्यक्रमासाठी. माझं नाव समीरा ठकार, मी यांची तन्मयची मी वाईफ आहे आणि यांची धाकटी सून आहे. तर मी पुण्याची आहे आणि तोरशा कलकत्त्याची आहे. आम्ही दोघीही दुसऱ्या सिटीजमधून इथे आलेलो. सो ऑफकोर्स आमच्या दोघींनाही असं वाटत होतं की माहीत नाही की कसं आहे, कारण का तिन्ही दुसऱ्या सिटीमध्ये, म्हणजे जालना ॲज कम्पेअर टू पुणे आणि कलकत्ता खूप छोटी सिटी आहे. तर आम्हाला माहीत नव्हतं की मम्मी पप्पा हे कसे असतील किंवा लग्नानंतरचा आमची जर्नी कशी असेल यांच्याबरोबर. पण हे दोघंही इतके ओपन माइंडेड आहेत आणि प्रचंड ॲक्सेप्टन्स आहे या दोघांमध्येही, की त्यांनी आम्हाला वेळोवेळी आम्हाला सपोर्ट केला, आमच्या सगळ्या डिसिजन्सला सपोर्ट केला आणि नेहमी खूप प्रेमाने आम्हाला ट्रीट केलं, खूप रिस्पेक्टनी ट्रीट केलं. एक इन्सिडेंट सांगावासा वाटतो पप्पांविषयी आधी, कारण माझ्या मनात पप्पांविषयी थोडा जास्त सॉफ्ट कॉर्नर आहे म्हणून. भेटलेलो आमची एंगेजमेंट व्हायच्या आधी, दादा मम्मी पप्पा तन्मय आणि आम्ही सगळेजण भेटलेलो आणि गणराजा पुण्यातल्या हॉटेलमध्ये आम्ही जेवायला गेलेलो. पहिलीच भेटलवर जेवत होतो आणि तेव्हा असं झालेलं की माझ्या ताटातली भाजी संपलेली आणि मला असं दाखवून द्यायचं नव्हतं की मी हावरट आहे, म्हणजे पहिल्याच याच्यात कोणी असं दाखवत नाही. त्यामुळे मी म्हटलं थांबावं, पण तन्मयचं लक्ष नव्हतं की माझ्या ताटातली भाजी संपली आणि पप्पा होते ती पहिली व्यक्ती ज्यांनी हे लक्ष ठेवून होते की अरे हिच्या ताटातली भाजी संपली आणि त्यांनी लगेचच तन्मयला सांगितलेलं. सो मला असं वाटतं त्या क्षणापासून आत्तापर्यंत माझ्या मनात त्यांच्याविषयी प्रचंड सॉफ्ट कॉर्नर आहे. आणि आमचे पप्पा प्रचंड विनोदी स्वभावाचे, चहा बहाद्दर आहेत, ते तर तुम्हाला माहितीच आहे. सो त्यांच्याबरोबर चहा पिण्यामध्ये, त्यांच्या गप्पा ऐकण्यामध्ये मला प्रचंड मजा येते. आता माझ्या सासूबाईंविषयी बोलेन, ज्यांना मी प्रेमाने मालूताई पण म्हणते. तर मी कधीही काहीही विनोदीपणे काही त्यांना बोलू शकते, त्यांनी तेवढं मला फ्रीडम दिलं आहे. आय थिंक जालन्यात राहून सुद्धा त्यांचे जो पॉईंट ऑफ व्ह्यू आहे किंवा त्यांचा जो दृष्टिकोन आहे तो प्रचंड चांगला आहे. मला त्यांच्याविषयी एक प्रसंग सांगावासा वाटतो, म्हणजे सासवा कशा असतात हे ज्याचं त्याचं स्वतःचं ओपिनियन आहे. पण जसं दादा म्हणला की या सिरियलमधल्या नक्की नाही आहेत, कारण या पुरणपोळी केली किंवा साधी पोळी केली गरम गरम, तर त्यांचं असं असतं की समोर कोणी असू दे, भले की दादा किंवा तन्मय किंवा मी किंवा तोरशा जे कोणी असेल, त्यांनी ती सासू म्हणजे सिरियलमधली सासू होण्याऐवजी त्यांनी आमची अशी सेकंड मदरली फिगर त्या झाल्या आणि आय थिंक आम्हाला खूप चांगल्या प्रकारे त्यांनी सामावून घेतलं फॅमिलीमध्ये. आम्हाला दोघींना अनेक गोष्टी माहिती नव्हत्या, पण तरीसुद्धा त्यांनी त्या गोष्टीची कधीच अशी कमतरता जाणवू दिली नाही की तुम्हाला हे बाबा माहिती नाही आहे, आणि कधीच असा देवाचा नाद पण करायला लावला नाही. म्हणजे आम्हाला काही गोष्टी माहिती होत्या, काही गोष्टी माहिती नव्हत्या, पण त्यांनी सगळं चुकलं माकलं विसरून जाऊन आय थिंक आम्हाला होल हार्टेडली या फॅमिलीमध्ये वेलकम केला. सो थँक्यू व्हेरी मच तुमच्या दोघांनाही. आणि तुम्ही दोघांनी डेफिनेटली तुम्हाला आम्हाला स्पेशल ट्रीटमेंट देण्यासाठी हा एक चान्स होता जो आम्ही बघत होतो खूप दिवसांपासून, आणि तुम्हीही ते इतकं ओपनली स्वीकारलं. सो थँक्यू व्हेरी मच फॉर दॅट. एवढंच बोलून माझे 2 शब्द थांबवते. माझे सुद्धा शब्द गोठल्यासारखे झाले. समीरा बोलली पण खूप छान, आणि आम्हाला दोघांनाही माहिती नव्हतं यांनी हा 4-5 महिन्यापूर्वी हा सगळा प्लॅन त्यांचा चालू आहे म्हणून. ते दोघं आणि हे दोघं आणि समीराचे आई बाबा हे या 6 जणांना मात्र माहिती होतं, पण आम्हाला काहीच माहिती नव्हतं. मग ही एवढी सगळी प्लॅनिंग त्यांनी म्हणजे बाहेर राहून, कोणी जर्मनीत, कोणी नॉर्वेत, कोणी डेन्मार्कमध्ये, तिथनं त्यांनी सगळं हे मॅनेज केलेलं आहे.
आणि आम्हाला अगदी आल्यानं म्हणजे यायच्या अगदी ह्या कार्यक्रमाच्या एक 5-6 दिवस आधी फक्त सांगितलं की असं असं आहे म्हणून. आधी म्हणायचे की नाही आपल्या नातेवाईकांचं गेट टुगेदरच आहे. मी तर सगळ्यांना आमच्या नातेवाईकांना सांगितलं पण की आपलं गेट टुगेदर आता होणार आहे म्हणून, आपण सगळेजण भेटणार आहे म्हणून. म्हणजे एवढं त्यांनी ते सिक्रेट ठेवलं आम्हाला, म्हणजे कळू पण दिलं नाही. आणि खूप मेहनत घेतली या सगळ्यांनी. म्हणजे आज तर अक्षरशः 3 वाजले तरी जेवले नव्हते हे दोघं जण. यांचा नाश्ता राहून गेला. म्हणजे त्यांचं त्याच्यातच चालू आहे सगळं, हे कसा कार्यक्रम करायचा कसा नाही म्हणून. पण खूप छान कार्यक्रम केला तुम्ही सगळ्या दोघांनी चौघांनी. त्यांना मदत केलेली, गायडन्स करणारे पण अगदी अनुभवी आहेत. त्यांनी पण म्हणजे माहिती असून त्यांनी पण ते सगळं लपवून ठेवलं, सिक्रेट ठेवलं, आमच्यापर्यंत पोहोचवलं नाही. पण ते जर मला माहित असतं ना, माझं नसतं राहिलं सिक्रेट, मी लगेच सांगून मोकळी झाले असते. पण खूप छान कार्यक्रम अरेंज केला तुम्ही. तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आणि आणखी काय आम्ही सुधारणा करायला पाहिजे ती पण तुम्ही सांगू शकता, तसं काही नाहीये. काही सुधारण्याची गरज नाहीये. जो चल रहा है वो चलने दो. खूप छान बोलली तू पण समीरा. थँक्यू. माझी कन्या रत्न आहे आणि मुकीम सारखे जावई मिळाले की माझं थोर भाग्य समजते. आणि हे दोघांनाही उदंड आयुष्य लागावं हीच माझी देवापाशी प्रार्थना आहे. आणि सुनानी मुलांनी हा कार्यक्रम ठेवला याच्याबद्दल मला खूप अभिमान आहे. त्यांना धन्यवाद आणि उत्तम आशीर्वाद. सामील होते, खरंच बाईचं कौतुक आहे. धन्यवाद बाई, तू आली, तुझे आशीर्वाद आवश्यकच होते. काल पण दिवसभर आमच्याकडे कार्यक्रम होता, तेव्हा पण तिला म्हणजे जिने वगैरे चढताना त्रास होतो, तिला एवढं जमत नाही. पण आपल्या मुलीनं नऊवार पातळ नेसलंच पाहिजे चांगल्या प्रकारे म्हणून तेवढे जिने चढून ती वरती आली आणि मला सांगितलं असं नेस तसं नेस तसं नेस करून. आणि खरंच तिची तो गुण मला वाटतं नवीन काही शिकण्याचा जो आहे तो तिच्याकडूनच आमच्यामध्ये आलेला असावा असं मला नक्की वाटतं. कोणती गोष्ट किंवा सवय, 1 किंवा 2, एकमेकांमध्ये कुठली आवडती सवय आहे किंवा कुठली आवडती गोष्ट आहे ते सांगा. स्वच्छता आहे आणि चिडचिडपणा कमी असावा. चांगल्या गोष्टी सांगायच्या. जास्त आवड आहे तिला. जे काय आहे ते सगळं चांगलंच आहे आणि बदलण्याची पण काही गरज नाहीये. उलट जर काही बदल केला तर मला आणखी माझ्या अंगवळणी पडायला अजून एवढे वर्ष त्यामुळे जे आहे ते खूप छान आहे. बस सपोर्ट करतात ते प्रत्येक गोष्टीमध्ये, हे सगळ्यात महत्वाचं आहे. पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला आठवतंय का की लग्नानंतर किंवा असं कुठल्या ठिकाणी तुम्ही फिरायला गेलेला, ते ठिकाणाचं नाव आम्हाला सांगू शकाल का? किंवा तुमचं आवडतं कोणतं एकत्रितपणे फिरायला गेला जे तुम्हाला आवडलं दोघांना? LIC ऑफिस. पप्पा तुमचं कुठलं आहे? आपण विदेशातही फिरलेलो आहे मम्मी, तर तुम्हाला काय वाटतं तुमची भारतातली एखादी ट्रिपचं ठिकाण किंवा बाहेरचं कुठलं आहे का जे खूप आवडलं? आवडलेलं माझी आता इच्छा सध्या आहे, मी बोलून दाखवली होती यांना आणि आता प्लॅन होणार पण होता केरळ ट्रिपचा. थोडंसं पाहून झालंय केरळ मधलं, पण अशी इच्छा आहे की तिथे जरा 8-10 दिवस राहून पूर्ण केरळ पाहून घ्यायचं. ओके, पप्पांना चान्स मिळावा. मला पॅरिस आवडलेलं आहे. अरे वा 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 वा, सुरेख. तर याच्या पुढचा प्रश्न आहे की या पुढच्या आयुष्यात म्हणजे आतापर्यंत तुम्ही एकत्र होता, या पुढच्या आयुष्यात तुमचं नातं कसं असावं असं तुम्हाला वाटतं? म्हणजे नवरा बायको सारखं, मित्रमैत्रिणीसारखं, असं लव्हर्स सारखं कसं आवडेल तुम्हाला? मित्रमैत्रिणीसारखं. अरे वा 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 वा. याचा पुढचा प्रश्न आहे की तुम्हाला तुमच्या दोन्ही मुलांकडून काय अपेक्षा आहेत जी आम्हाला माहिती नाहीये? अशी एखादी अपेक्षा आहे का जी राहून गेलीये बोलायची? नाही विश्वासच असावे. माझी आहे अपेक्षा बिलकुल आहे आणि मला वाटतं की तुम्हाला चौघांना पण माहिती नसलेली अपेक्षा घेतल्यामुळे तुम्हाला माहिती झाली.
ओके, आता तुम्ही सांगा एकमेकांचा कुठला पदार्थ, हातचा पदार्थ आवडतो तुम्हाला? खाद्यपदार्थ कुठला केलेला आवडतो? तुम्ही आधी सांगा मम्मी. पप्पांचा कुठला त्यांनी केलेला पदार्थ आवडतो? गुळाचा शिरा खूप छान करतात. अरे वा 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 वा. आणि आता मुकीम साहेब? पुरणपोळी. आता यापुढे तुम्ही आता मम्मी पप्पांना काय म्हणून हाक मारता? आणि पप्पा तुम्ही त्यांना काय म्हणून हाक मारता? बाई. तर याच्या पुढच्या आयुष्यात शाळेमध्ये मी बाई होते म्हणून तेच नाव बाई. पण आता समज हे नाव तुम्हाला बदलायचं असेल याच्या पुढच्या आयुष्यात, तर काय एखादं नाव असं प्रेमाचं काय नाव असावं असं तुम्हाला वाटतं एकमेकांविषयी? मम्मी तुम्हाला काय आवडेल? पप्पांनी तुम्हाला काय म्हणून बोलवलं? की असं सरकार किंवा होम मिनिस्टर, पंडित, काय आवडेल तुम्हाला? काय आवडेल? मला काही नाही, माझ्या नावाने हाक मारलेलं. मालू म्हणलेलं आवडेल का? विभा म्हणलेलं आवडेल? नाही, आधीच मालू. पप्पा घ्या आता, म्हणा एकदा मालू म्हणा. मालू. पप्पा तुम्हाला काय आवडेल? मम्मी मी तुम्हाला म्हणलेलं अहोच आवडेल का? हो, अहोच आवडेल. तसं चालू असं. मित्रमैत्रीण होण्यासाठी त्यांनाही एक नाव द्या. मम्मी पप्पांना एक नाव द्या, कुठलंही प्रेमाने घ्यायचं नाव. म्हणा घ्या. त्यांना घरी जे निकनेम आहे त्यांचं बिट्टू. घ्या मम्मी आता बिट्टूचं नावच घ्या. आता हे उखाणा होऊनच जाऊ दे बिट्टूंच्या नावाचा. घ्या उखाणा घ्या. अरे बापरे. घ्या सोप्पावाला घ्या. बिट्टू याच नावाने उखाणा घ्या. ते जोडण्यात गेलं पाहिजे ना. अरे बिट्टूंचं नाव घेतलं. हौसेने बरेच जण शरीरावर काढतात टॅटू. हो. आणि 61च्या निमित्ताने नाव घेते बिट्टू. जमलंय मालूताईंना जमलेलं. आणि कोण कोण कसे होते दोन्ही मुलांचं सांगा तुम्ही. मोठेपणीचं नको. सुस्वभावी होते दोघं पण. हो. पप्पा गोलगट्टम हा पण शब्द होता. ओजसची आजी हवी होती. मम्मी तुम्ही सांगा. आज्ञाधारक होते. अरे वा. त्याच्यामध्ये आणि घरामधली म्हणजे असं म्हणतात ना की मुलीच फक्त घर कामं करू शकतात म्हणून, पण तसं नाहीये. ती मुलं असून सुद्धा घरी मला दिवाळीचा फराळ, चकल्या, चिवडा हे करू लागतात. मी मुद्दाम त्यांचे व्हिडिओ पण अजून जपून ठेवलेले आहेत, फोटो अजून जपून ठेवलेले आहेत. घरामध्ये स्वच्छता करणे, साफसफाई करणे, फॅन स्वच्छ करणे, अक्षरशः झाडून काढणे, फरशी पुसणे, भांडी घासून धुवून घेणे, ही सगळी कामं ही मुलं करतात आणि ही अगदी पहिल्यापासून करतात. याच्यामुळे बायका खूप सुखी आहे. प्रश्न एकत्रितरित्या मी विचारते की रिटायरमेंट नंतर तुम्ही दोघांनी कोणकोणत्या गोष्टी शिकला आणि तुमच्या आयुष्यातला एखादा छानसा आनंदाचा क्षण किंवा एखादी आठवण किंवा कसा होता तुमचा प्रवास याच्याविषयी तुम्ही दोघंही बोला. आतापर्यंतचा प्रवास झाला होता तो अंदमान निकोबारचा अतिशय सुंदर अरेंज केलेला होता. खूप आनंद घेतला आम्ही त्यावेळेस आणि असंच पुढे देखील आम्ही याला जाऊ इच्छितो. म्हणजे पुढचं प्लॅनिंग करा हा इशारा आहे त्याच्यामध्ये. आतापर्यंतच्या आयुष्यात आता तुम्ही दोघांनी 60 क्रॉस केली, तर हा 60 वर्षांचा प्रवास आहे तुमचा. असा नाही की ट्रिपला, पण हा 60 वर्षांच्या प्रवासात अनेक चढ उतारांना तुम्ही सामोरे गेलेला आहे, पण खूप सारे आनंदाचे क्षण सुद्धा तुमच्या आयुष्यात आलेले. तर असे छानसे क्षण किंवा हा प्रवास इन जनरल तुमच्या बालपणापासून आतापर्यंतचा कसा होता हे तुम्ही सांगा. मी लहान असताना असं म्हणतात की खूप डेअरिंग होतं माझ्यामध्ये, असं आई किंवा मोठे भाऊ बहिणी वगैरे सांगतात.
तेव्हा मग आम्हाला म्हणजे नावच असे ठेवले होते, म्हणजे कुठून उंचावर उड्या मारायच्या, झाडावर चढायचं, झाडावर उडी मारायची, किंवा कितीही विहिरीचं पाणी काढायचं, काही करायचं, हे सगळं आम्ही करत होतो. आणि त्याच्यामुळे आम्हाला मेहनतीची खूप सवय लागली. पुढचा प्रश्न पडला होता की आता रिटायरमेंट म्हणजे शाळेत असताना जॉबमध्ये, शाळा झाली की पुन्हा घरचं काम, म्हणजे पूर्ण अगदी बिझी असायचे. पण रिटायर झाल्यानंतर इतका प्रश्न पडला की आता करायचं काय. मग तरी पण 1 वर्ष तसंच घालवलं मी घरीच आपलं. नाही आता खूप झालं, आता 40 वर्ष दगदग झाली, आता नाही, आपण खूप आरामच करायचा आता फक्त म्हणून. पण नंतर मग हळूहळू मी योगा जॉईन केला. आणि अजून पण आम्ही रोज सकाळी बरोबर 5ला उठणार, सगळं आवरून 6ला आम्ही योगाला जातो. ते झाल्यानंतर त्याच्यानंतर अजून एक आता नवीन इच्छा माझी अशी आहे की पेटी वाजवायला शिकायचंय. म्हणजे सुरुवात पेटी आणून तर ठेवली आहे सध्या प्रॅक्टिससाठी, थोडंसं वाजवते. अजून क्लास वगैरे काही लावलेला नाहीये, पण टाइमपास खूप छान आहे. फ्रेश मन होतं, दुसरे विचार डोक्यात काही येत नाही. त्याच्यामुळे मला अशी इच्छा आहे की आता इथून पुढे तो क्लास नक्की जॉईन करेल. हॅलो हॅलो, माझं बालपण चांगल्या प्रकारे गेलं. मात्र 74 नंतर वडील सेवानिवृत्त झाल्यानंतर थोडा खडतर प्रवास सुरू झाला माझा. त्यामुळं मी लवकर नोकरी वगैरे जॉईन केली. तब्बल मी 39 वर्ष सर्व्हिस केली. आता छंद जोपासायचा झाला तर मला बासरी वाजवण्यासाठी इच्छुक आहे. मी आता सुरू करणार. गुरु भेटला पाहिजे. उर्वरित आयुष्यासाठी सुख समाधानाची या दोघांचंही आयुष्य या वयामध्ये प्रत्येकानं त्यांचे गुण अंगीकृत करणं गरजेचं आहे. कारण रोज सकाळी 5 वाजता उठून डेली वयाचं म्हणजे आपलं वय 60च्या पुढे गेलंय, पण आपण म्हातारे झालो ते त्यांच्या मनात बिलकुल येत नाही. या वयात देखील ते सकाळी 5 वाजता उठून एखाद्या चिर तरुणाप्रमाणे सकाळी 6 वाजता फ्रेश होऊन तयार होऊन योगामध्ये उपस्थित असतात. ही जी काळाची गरज आहे, ही नवतरुण नवयुवक एक नवीन उद्या कपलला किंवा सर्वांनाच एक आत्मसात करण्याची गरज आहे. यांच्यापासून आपल्याला एक भारत निरोगी भारत घडवायचा असेल तर अशा कपलचं आदर्श घेणं सर्व भारतवासियांना व आपल्या सर्व मित्रपरिवारांना यांचा आदर्श ठेवणं फार महत्वाचं आहे. आणि ते आपण प्रत्येकाने आत्मसात करावा या निमित्त मी व्यक्त करतो. टप्पा गाठला 61चा 61 दिव्यांच्या संगे शुभेच्छा आमच्या सगळ्यांच्या. सुख समृद्धी शांती संगे मारा उंच भरारी, उत्तम आरोग्यांच्या संगे गाठा तुम्ही शंभू. अशी म्हण आहे की मायमरो आणि मावशी जगो, तर त्या म्हणीला सार्थक ठरणारी माझी मावशी आहे. उत्तम शेजारी, काका तर लाड पुरवण्यात प्रचंड हौशी. दादानी सांगितलं की तो 10वीला जाताना किती लाड पुरवले त्याचे ते, तर त्याच्यासोबत माझेही खाण्यापिण्याचे प्रचंड लाड पुरवले. जैन पावाजी पहिले काकांनी खवळले मला, आणि काका सतत हसत मुख सो जीवन कसं जगायचं स्ट्रेस न घेता हे काकांनी शिकवले. सो काका अशीच हसत राहा. पुन्हा सगळे शब्द जे कोड वाचले मारवाडी वगैरे सगळं काकांकडून शिकलोय. काकांसोबत एक वेगळं कनेक्शन आहे, बॉन्ड आहे, तो तसाच राहू दे. आणि मावशी आता पुढच्या आयुष्यासाठी थोडस फटकळ बोलणं कमी करून छान सगळ्यांसोबत वागा, म्हणजे त्रास होणार नाही नंतर तुला. थँक्यू.